शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राज्यातील शिक्षक, शिक्षण अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नवोन्मेषी व्यक्तींसाठी आपल्या कल्पना, प्रयोग आणि शैक्षणिक उपक्रम राज्यस्तरावर मांडण्याची एक मोठी संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने एक महत्त्वाची स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्देश केवळ स्पर्धा घेणे हा नाही, तर आपल्या शाळेत किंवा शिक्षण क्षेत्रात आपण केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना ओळख मिळवून देणे, त्यांचा इतर शिक्षकांना उपयोग करून देणे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे हा आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये पूर्व प्राथमिक गटापासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षक व मुख्याध्यापक तसेच विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षक, कर्मचारी, अध्यापकाचार्य, पर्यवेक्षकीय अधिकारी अशा विविध गटांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आपल्या शाळेत आपण केलेला एखादा अभिनव शैक्षणिक प्रयोग, विद्यार्थ्यांसाठी राबविलेला वेगळा उपक्रम, अध्यापनात केलेला नाविन्यपूर्ण बदल किंवा शिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी केलेले प्रयत्न या सर्वांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी अर्ज कसा करायचा, कोणत्या गटातून सहभागी होता येईल, नवोपक्रमाची माहिती कोणत्या पद्धतीने सादर करायची, तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत कोणती आहे, याबाबत या पत्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण शिक्षक असाल, मुख्याध्यापक असाल किंवा शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. तर चला मग या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2026-27 मध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागणार आहे ते आता आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया. पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं. हे पत्र शिक्षण विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेलं आहे. पत्राचा विषय आहे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2026-27चे आयोजन करण्याबाबत. राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्व स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, बदललेला अभ्यासक्रम, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, निपुण महाराष्ट्र, अध्ययन निष्पत्ती इत्यादी क्षेत्रातील विषयांवरील नवोपक्रम हाती घ्यावे. यावर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2026-27चे पुढील 7 गटात आयोजन करण्यात येत आहे. पूर्व प्राथमिक गट, प्राथमिक गट, प्राथमिकचा पायाभूत स्तर, पूर्व तयारीचा स्तर, पूर्व माध्यमिक स्तर असे 3 प्राथमिकचे गट असतील. त्यानंतर माध्यमिक गट, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व शिक्षकेतर कर्मचारी. आणि 7वा गट असेल अध्यापकाचार्य, पर्यवेक्षकीय अधिकारी, केंद्र प्रमुख ते शिक्षणाधिकारी तसेच अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य.
प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात उपरोक्त गट क्रमांक 1 ते 5 साठी जिल्हा स्तर, गट क्रमांक 6 व 7 साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण विभाग स्तरावर घेण्यात येणार आहे। या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांचा सहभाग घेण्यासाठी प्रेरित करण्यात यावे। यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्याशी सुयोग्य समन्वय साधावा। आपल्या स्तरावरून स्पर्धेबाबत सोबत दिलेले माहितीपत्रक अवलोकन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी अधीनस्थ कार्यालयातील सर्व गटातील स्पर्धकांना अवगत करावे। प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांनी आपल्या कार्यालयातील एका सक्षम अधिकाऱ्याकडे नोडल अधिकारी म्हणून या स्पर्धेची जबाबदारी द्यावी। तसेच सदर नोडल अधिकाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक यासह नवोपक्रम स्पर्धेची माहिती पोहोचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास आपल्याला दिसत असलेल्या या ईमेलवर कळविण्यात यावा। प्रस्तुत स्पर्धा ही सन 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी माध्यमांसह इतर सर्व माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात येत आहे। इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करण्याविषयी स्पर्धकांना अवगत करण्यात यावे। त्यानुसार आपल्या अधीनस्थ उपरोक्त नमूद 7 गटात समाविष्ट अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांसह सर्व अधिकारी, स्पर्धक, नवोपक्रमशील घटकांना सोबतचे माहितीपत्रक निदर्शनास आणून द्यावे। संबंधित स्पर्धकांनी माहितीपत्रकाचे अवलोकन करावे। आपले नवोपक्रम नोंदवण्यासाठी माहितीपत्रकात दिलेल्या वेळापत्रकानुसार लिंक देण्यात येईल। दिलेल्या लिंकवर नवोपक्रम सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे। दिलेल्या मुदतीत संबंधितांनी आपले नवोपक्रम सादर करण्याबाबत आपले स्तरावरून योग्य ती दक्षता घेण्यात यावी। सोबत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2026-27 संभाव्य वेळापत्रक आणि माहितीपत्रक दिलेले आहे, असे माननीय सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। सदर पत्र 29 जुलै 2026 आहे। राज्यातल्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2026-27च्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं माहितीपत्रक आहे। यामध्ये स्पर्धेसाठी गट, राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे, नवोपक्रम अहवाल लेखनातील मुद्दे कोणते असावेत आणि त्यासोबतच स्पर्धेच्या पात्रतेच्या अटी याही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्यानंतर आहे स्पर्धेचे नियम। स्पर्धेचे जे महत्त्वाचे नियम आहेत 13 तेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यानंतर नवोपक्रम अहवालांचे मूल्यांकन कसं होणार आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाणून घेता येईल। सोबतच राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही पहिला टप्पा, दुसरा टप्पा अशा टप्प्याच्या अनुषंगाने दिसते। राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2026-27चं संभाव्य वेळापत्रक, मूल्यांकनाचं वेळापत्रक हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता। असं हे एक महत्त्वाचं पत्र आहे। हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।